नमस्कार. तुम्ही सुद्धा तुमची ठरवलेली ध्येय पूर्ण करू शकत नाहीत किंवा तुम्ही ठरवलेल्या वेळी ठरवलेलं काम होऊ शकत नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का की 10 वर्षात ठरवलेलं काम हे अगदी वर्षभरात सुद्धा पूर्ण करता येतं. मात्र त्यासाठी लागतील काही गोष्टी आणि त्याच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट मायक्रो मॅनेजमेंट आणि मायक्रो स्किल्स शिकणं महत्त्वाचं आहे. अनेक मोठी माणसं ही सांगत असतात की तुम्हाला कोणतं तरी काम शिकायचं असलं तर तितकसा वेळ द्यावा लागतो, तितकंसं मायक्रो मॅनेजमेंट करावं लागतं. आता हे मायक्रो मॅनेजमेंट येतं कुठून? जर तुम्ही एखादं ध्येय ठरवलं आहे, तिथे पोहोचण्याचा प्रवास तुमचा सुरू होतो आहे, मात्र मध्येच काही अडथळे येत आहेत, तुम्ही घाबरतायत, तुमच्या मनात भीती आहे आणि ही भीती येणं साहजिक आहे. मात्र तुम्ही ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी रोज थोडा वेळ तरी देणं महत्त्वाचं आहे. आणि जगातल्या सगळ्यात जास्त व्यक्ती ज्या यशस्वी झाल्यात त्यांनी मायक्रो मॅनेजमेंट आणि मायक्रो स्किल्स या दोन गोष्टींमधनंच स्वतःचं करिअर, स्वतःचं ध्येय पूर्ण केलं आहे. म्हणून दिवसातला 2 तास 3 तास वेळ जर तुम्ही दिला तर आठवड्याला किमान 15 ते 16 तास तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे एखादा व्हिडिओ एखाद्या व्यक्तीला करायचा आहे तर त्यासाठी त्याने केलेली स्क्रिप्ट, रिसर्च आणि त्याच्यानंतर त्याला कोणतं स्किल आता शिकावं लागेल, तर जे स्किल त्याला पारंगत नाही, म्हणजे त्याला व्हिडिओ बनवता येतोय, व्हॉइस ओव्हर जमतोय, स्क्रिप्ट जमते, मात्र त्याला एडिटिंग जमत नसेल, तर रोज 2 तास वेळ दिला सरावानं त्या गोष्टी सराईतपणे होतात आणि काही दिवसानंतर तुमचं ध्येय हे थोड्याफार प्रमाणात तरी पूर्ण होतं. महत्त्वाची गोष्ट मायक्रो स्किल्स कसे शिकायचे. म्हणजे अनेक गोष्टी यूट्यूबवर आहेत किंवा अनेक गोष्टी तुम्हाला तुमच्या करिअर किंवा फील्ड रिलेटेड सापडून जातात ऑनलाईन. मात्र मायक्रो स्किल्स म्हणजे दिवसातला 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3, 3 ते 6, परत 6 ते 9 हा जो वेळ आपण कशामध्ये घालवतो. म्हणजे एखादा प्रोफेशनल जो वर्किंग करतो आहे त्यालासुद्धा त्याचे 8 ते 12 तास गेल्यानंतर 6 ते 8 तासाची झोप घेतल्यानंतर किमान त्याच्याकडे 2 ते 3 तास दिवसाचे असतातच. मग ज्या इतर वेळात केलेल्या गोष्टी आहेत त्याचं मायक्रो मॅनेजमेंट जर केलं आणि त्याच्या पद्धतीनं छोटे गोष्टी जर आपण शिकलो आणि स्किल्सवर फोकस केलं तर मला वाटतं छोट्या गोष्टी करत जो वर्षाचा कालावधी लागणार आहे तो आपला कमी होतो. आणि असं म्हटलं जातं, सायंटिफिकलीसुद्धा असं म्हटलं जातं की एखादी गोष्ट शिकण्यासाठी थोडासा वेळ काढून जर आठवड्याला किंवा महिन्याला जितकं जमतं आहे तितकं काम केलं आणि जवळपास 280 ते 300 तास महिन्याला दिले तर कदाचित तुम्ही एखाद्या स्किल्समध्ये पारंगत व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून मायक्रो स्किल्स हे तुम्हाला जे जमत नाही आहे ते जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डिस्ट्रॅक्शन्स कसं डील करायचं याबद्दल. दिवसातला काही काळ हा आपण मोबाईलमध्ये घालवलं ठीक आहे, पण त्याच्यानंतर आपण स्वतःला प्रतिप्रश्न विचारले पाहिजे. सेल्फ क्वेश्चनिंग ज्याला आपण म्हणतो. म्हणजे मला आता मोबाईल बघायचा होता पण मात्र मी का पाहिला. जर मी एक रील बघत असेल तर मी 25-30 रील्स बघत हा माझा दिवसातला 2 ते 3 तास वेळ कसा निघून गेला आहे. कारण भुवनबाम एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला होता की 5 ते 6 रील्स बघितल्यानंतर मला इतकं काही मिळत नव्हतं, मात्र मी त्या 5 ते 6 रील्सच्या नादात पूर्ण 2 तास 3 तास वाया घालवू लागलो होतो. मात्र जेव्हापासून मी हे कमी केलं आहे त्यानंतर मला माझ्या आयुष्याकडे आणि क्वालिटी टाईमकडे जो बघण्याचा एक ॲप्रोच मिळाला आहे त्याच्यामध्ये मला काहीतरी नवीन मिळत राहतं. म्हणून डिस्ट्रॅक्शन्सशी डील करताना किती वेळ कोणत्या गोष्टीसाठी देतो आहे याचं नियोजन असलं पाहिजे. आणि जर आपल्या करिअरशी ध्येयाशी रिलेटेड ती गोष्ट नसेल तर जवळपास ती गोष्ट, ते डिस्ट्रॅक्शन, ते प्लॅटफॉर्म, कोणतीही गोष्ट असेल ती आपण टाळलीच पाहिजे. एक महत्त्वाची गोष्ट अजून, डिस्ट्रॅक्शन्सशी डील करताना पॉझिटिव्ह डिस्ट्रॅक्शन्स घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जर आपल्याला खेळ आवडत असेल तर आपण खेळू शकतो. बॅडमिंटन, क्रिकेट अशा पद्धतीनं आपण अर्धा पाऊण तास जर रोज खेळलो तर आपण फिजिकलीसुद्धा फिट राहतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तो आलेला फ्रेशनेस आहे तो आपल्या कामात आपल्याला युजफुल ठरेल. म्हणजे आपण जे डिस्ट्रॅक्शन्स सोशल मीडियावर किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं इतर गोष्टींमध्ये गॉसिपिंगमध्ये घालत होतो तो वेळ आपण स्वतःवर खर्च करायला लागलो आहे. बेटरमेंटकडे आपलं पडलेलं हे पाऊल आहे. आणि म्हणून मायक्रो मॅनेजमेंट, मायक्रो स्किल्स, डिस्ट्रॅक्शन्सपासून दूर राहणं या 3 पातळ्यांवर आपण ठरवलेलं ध्येय पूर्ण करत असताना रोज थोडा प्रमाणात काम केलं तर ते नक्की पूर्ण होईल. मग 5 ते 7 वर्षात, 10 वर्षातलं जे ध्येय ठरवले ते करायचे 2 वर्षात, 1 वर्षातसुद्धा पूर्ण होऊ शकतं. म्हणून कबीर म्हणतात तसं, धीरे धीरे रे मना सब होत जाय,
माली थीचे सो घडा ऋतू आहे तर फल होय. तो ऋतू आला तर ते फळात रूपांतर होतं. त्या फळाची अपेक्षा तुम्हाला असतेच. मात्र किमान 10 वर्षातलं टार्गेट जर आपल्याला वर्षभरात पूर्ण करायचं ठरवलं तर आपण पूर्ण करू की नाही या बाबतीत शंका असेल. मात्र ते टार्गेट अर्धं जरी पूर्ण केलं तरी आपली लाईफ एका विशिष्ट लेवलला क्वालिटी लाईफकडे वळलेली असेल आणि ती व्हावी इतकी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मित्रांनो, तुमच्या या बाबतीत काय कॉमेंट्स आहेत, काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला नक्की व्हिडिओमार्फत कळवा. धन्यवाद.